नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता शालिनीने सर्वांना जेवण बनवलेलं असतं. सगळ्यांना जेवणासाठी तिने खाली बोलवलेलं असतं. स्वतःच्या हाताने तिने बनवलेलं असतं स्वयंपाक. तर आता ती सांगत असते तेवढं तर सुजी देतो, वाव मॉम किती छान वास येतो आहे, आज तू स्वयंपाक बनवला. तेव्हा आता शालिनी म्हणते हो बेटा मी आज बनवला स्वयंपाक. तर आता सगळेच खाली येतात. सरपोतदार साहेब म्हणतात वा वा खूप छान सुगंध येतो आहे, खरंच खूप छान. शालिनी तू स्वयंपाक बनवला स्वतःच्या हाताने. तेव्हा आता शालिनी म्हणते हो मी माझ्या फॅमिलीसाठी आज किती दिवसांनी स्वतः जेवण बनवलं. तेव्हा आता इकडे मनी, स्वानंदी आणि वॉर्डन मॅडमसुद्धा आलेल्या असतात. तेव्हा आता सरपोतदार सांगतात की हे बघा आजपर्यंत शालिनी किचनमध्ये घुसले नाही, पण आज तुमच्यासाठी स्वतः शालिनीने स्वयंपाक बनवलेला आहे. तर आता हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो. तेव्हा आता शालिनी बोलत असते बघा हे खाऊन बघा ते खाऊन बघा. तेव्हा आता स्वानंदीला म्हणते हे बघ मी तुझ्यासाठी पालकवडी बनवलेली आहे, तू प्रेग्नेंट आहे ना, तुझा 7वा महिना चालू आहे, मग तुझ्यासाठी स्पेशल ही चांगली खाऊन बघ, त्याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे बरं का, तू स्पेशल तुझ्यासाठी बनवली आहे, दिवसभर तू केव्हाही खा. तेव्हा तर स्वानंदी घेते आणि म्हणते हो मी खाते. तर आता इकडे शालिनी परत म्हणते की तू आज दवाखान्यात गेली होती ना, तर मग डॉक्टर काय बोलले, कशी बाळाची तब्येत काय वगैरे. तेव्हा आता स्वानंदी बोलतेच तोच मनी बोलतो की हो चांगली आहे, डॉक्टरांनी सांगितलं की बाळाची तब्येत चांगली आहे आणि बाळाची वाढ पण चांगली आहे. तेव्हा आता सरपोतदार सांगतात अरे वा वा चांगली गोष्ट आहे, अशीच काळजी घे आता याच्या पुढेही. तेव्हा आता सगळेजण बसलेले असतात. तर आता शालिनी म्हणते काय मग आता 7वा महिना लागला ना तुला, तर मग आता डोहाळे जेवण करूया आपण. तेव्हा आता सरपोतदार म्हणतात की हो मी तर विसरलोच की डोहाळे जेवणाचं, ठीक आहे आपण आता घरी आपल्या डोहाळे जेवण करूया. हो चालेल ना तुला स्वानंदी. तेव्हा आता मनी लगेच म्हणतो नाही. आता संचिता आणि शालिनी मनीकडे बघतात, सगळेच मनीकडे बघतात की का नाही म्हणतोय. तर आता मनी तिथून उठून जातो आणि म्हणतो नाही मला करायचं नाही आहे घरात डोहाळे जेवण. तेवढंच आता सरपोतदार साहेबसुद्धा त्याच्या मागे मागे जातात आणि म्हणतात काय झालं मनी, का नाही डोहाळे जेवण तुला करायचं. तर मनी म्हणतो हे बघा जेवढेही या घरामध्ये प्रोग्राम झाले ना, तेवढ्या प्रोग्राममध्ये स्वानंदीला खूप त्रास झालेला आहे, त्यांच्यावर खूप बेतलेला आहे, त्याच्यामुळे मला डोहाळे जेवणाचा प्रोग्रामच करायचा नाही आहे असं आता मनी सरपोतदारांना सांगतो. तेव्हा आता सरपोतदार साहेब सांगतात की हे बघ मी तुला शब्द देतो काहीच होणार नाही स्वानंदीला, मी सगळ्यांना समजावतो आणि शालिनीला आणि संचिताला सुजितला मी सांगतो काहीच होऊ देणार नाही. नीलम तू सांग बरं. आता नीलम पुढे येते आणि म्हणते काय मनी का तू नाही म्हणतोयस. तेव्हा आता मनी म्हणतो वॉर्डन मॅडम मी नाही म्हणतच नाही आहे, पण माझा नकार फक्त याच्यासाठी की घरात नाही करायचं तर आपण बाहेर करूया, या घरामध्ये खूप बेतलेलं आहे स्वानंदीवर, डोहाळे जेवण आपण बाहेर करूया. तेव्हा आता वॉर्डन मॅडम म्हणतात तुला शब्द दिलेला आहे ना यांनी, त्याच्यामुळे ते बघून घेतील. मग आता शेवटी मनी खाली येतो आणि होकार देतो की ठीक आहे चालेल करूया. मग त्या सरपोतदारांनी सुजित आणि संचिताला आणि शालिनीला वॉर्निंग दिलेली असते, म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं की जर कधी स्वानंदीला काही झालं, तिच्यावर काही बेतलं तर तुम्हाला दोघींना घराच्या बाहेर हाकलून देईल. पण संचिता म्हणते नाही डॅड आम्ही असं कसं काय करू, कारण आम्ही त्यांना आपल्या फॅमिलीचा भाग मानलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही काही तसं करणार नाही. तर आता सगळं झालेलं असतं. तर आता सरपोतदार म्हणतात ठीक आहे आपण आता पुढच्या गुरुवारी आपण करूया डोहाळे जेवण. तेव्हा आता त्यांचं पुढच्या गुरुवारी आपण ठरवूया आणि तेही आपल्या घरी छान डेकोरेशन वगैरे करायचं असं आता सरपोतदार सांगत असतात. तर आता इकडे मनी आणि स्वानंदी आणि संचिता ते पण एकमेकांकडे सगळे बघत असतात. तर आता या ठिकाणी त्यांचे जेवणं वगैरे झालेले असतात, त्यांचं हॉलमध्ये बसून पण झालेलं असतं. तर आता ते ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातात. तर आता मनी आणि स्वानंदी रूममध्ये आलेले असतात. तेव्हा आता मनी म्हणतो स्वानंदी तुम्हाला राग आला का माझा मी बोललो तर. तेव्हा आता स्वानंदी म्हणते नाही मनी सर कसला राग, उलट मुलीचं हे एक म्हणजे स्वप्न असतं की डोहाळे जेवण व्हावं, माझं तर सगळं बाळी तुम्ही स्वीकारलं, तेही बिना लग्नाच्या आधीच प्रेग्नंट राहिली, सगळं वेगळंच घडत आलं आहे, पण हे स्वप्न पण एक मुलीचं असतं डोहाळे जेवणाचं. तेव्हा आता मनी म्हणतो तुम्ही काळजी नका करू, होत आहे ना सगळं, मी तुमची काळजी घेईल, बाळाची काळजीसुद्धा मीच घेईल. आता असं मनी तिला समजावत असतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते हो ना बघा ना किती तुम्ही मला खरंच खूप सपोर्ट केला आणि या बाळाचे वडिलांचं नावसुद्धा तुम्ही द्यायला तयार झाले आहे, माझ्यासाठी हे खूप मोठं आहे, तुम्ही माझ्यासाठी भरपूर काही केलं आहे. तेव्हा आता मनी आणि स्वानंदी दोघं एकमेकांकडे बघतात आणि हसतात. तर आता पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की मनी आता
सुजितकडे आलेला असतो आणि त्याला सूचना देतो, वॉर्निंग देतो की जर कधी माझ्या फॅमिलीला काही झालं तर तू बघून घेशील, माझ्या फॅमिलीला त्या प्रोग्राममध्ये काहीच झालं नाही पाहिजे आणि तू तिथं फडकायचं सुद्धा नाही. हे ऐकून आता सुजितलाही खूप मोठा राग आलेला असतो. तर आता सुजित मनीकडे बघतो, तर मनी सुजितकडे बघतो. तर आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की खरंच शालिनी आणि संचिताचा प्लॅन फ्लॉप होतो की ते त्यांनी प्लॅन केलेला असतो स्वानंदीला त्रास द्यायचा, तो खरा ठरतो, हे पुढे पाहायला मिळेल. तर मंडळी, धन्यवाद. गुड नाईट.